सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड. शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळाले बळ. नमो शेतकरी महासन्मान योजना. नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,21,000 इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत तब्बल 25,16,00,000 रुपये. मध्यस्थांशिवाय थेट बँक खात्यात. पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळेवर मदत. या मदतीमुळे भर मिळते पेरणीला, वेग मिळतो शेती विकासाला आणि आधार मिळतो शेतकरी कुटुंबाला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन देणं हाच आहे या योजनेचा मुख्य उद्देश. नमो शेतकरी महासन्मान योजना. शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव. सशक्त शेतकरी, सक्षम सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास. सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग. नमस्कार. भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारी दशवार्षिक जनगणना 2027 येणारे 1 मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशीच देश पातळीवर सुरू होत आहे. जनगणना ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे देशाच्या विकासासाठी, कारण का ही सगळी माहिती संकलन होणं गरजेचं आहे. या माहितीच्या आधारावरच सरकार आपल्याला वेगवेगळ्या सुविधा देत असते, सरकारची धोरणं ठरत असतात, सगळ्या स्कीम्स ठरत असतात. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा हे कर्मचारी येतील, आपण त्यांना ती खरी माहिती दिली पाहिजे, योग्य ती माहिती दिली पाहिजे आणि आपल्या कुटुंबात पण जे कोण असतील त्यांची नोंद करून घेतली पाहिजे. ही खरी तर राष्ट्रसेवा आहे, देशसेवा आहे. आपण ह्या देशसेवेमध्ये हातभार लावावा एवढीच फक्त विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे. आपण ह्या देश कर्तव्यामध्ये आपला हातभार लावाल ही अपेक्षा करतो. परत एकदा आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.